की फक्त कमर्शियली लोक पैसे घेतात. म्हणजे मला आयडिया नव्हती की एवढे लोक येतील. एक गोष्ट लक्षात आली की ब्रायडल मेहंदी करायची म्हणजे फक्त मेकअप नाही झालं. त्यावेळेला पुण्यामध्ये मी बऱ्याच कॉम्पिटिशन्स मध्ये फर्स्ट आले. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतीये ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. आज तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत धनश्री दहिवार शेखरे, ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत, माझ्या खूप छान फ्रेंड आहेत आणि मी 7 ते 8 वर्ष झाले त्यांना ओळखते. त्यांची कारकीर्द मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेली आहे आणि खूप काही मला तुम्हाला सांगायचे त्यांच्याबद्दल. पण आज आपण त्यांच्याकडून ऐकूयात की काय काय त्यांनी आत्तापर्यंत केलंय आणि कसं केलंय, आणि त्यांच्या जर्नीमधनं तुम्ही खूप इन्स्पायर व्हालाल आज, असं मला वाटतं. धनश्री मॅम, तुमची ओळख सगळ्यांना करून द्याल? सो माझा आरसा मेकअप स्टुडिओ अकॅडमी या नावाने माझी अकॅडमी आणि स्टुडिओ आहे साधू वासवानी चौकामध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर प्रिव्हियसली मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे. मी नॅशनल खेळली आहे, 9 नॅशनल खेळली आहे, महाराष्ट्र रिप्रेझेंट केलं आहे मी, आणि 3 युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट केली आहे, पुणे युनिव्हर्सिटी. त्यामध्ये सॉफ्टबॉल आणि क्रिकेट हे 2 इव्हेंट मी रिप्रेझेंट केली आहेत. फुटबॉल तसे बऱ्याच स्पोर्ट्समध्ये मी केलेलं आहे. पण आता मी या फील्डमध्ये आहे त्याचं कारण एक आहे की मेहंदीमधून मी इथपर्यंत आले. 20 ते 25 वर्ष मी मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम केलं. माझी पुस्तकं पण पब्लिश आहेत मेहंदीची, पॅन इंडिया. आणि त्याच्यानंतर मग मी या ब्युटी फील्डमध्ये आले. म्हणजे साधारण ॲट द एज ऑफ 32 मी इकडे आले. बरं मॅम, तुम्ही कुठून काय काय कसं कसं शिकलात? आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल. ॲक्च्युली प्रत्येक दिवस हा शिकण्याचाच असतो असं मला वाटतं. आणि मी ऍक्च्युली लहान होते, त्याचा एक किस्सा आहे. तर लहान होते म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे मला हे असलं काहीही मला म्हणजे नॉलेज नव्हतं की लिपस्टिक किंवा मेकअप किंवा हे माझ्या मनी ध्यानीही नव्हता. पण 9वी-10वी मध्ये असताना आईची अशी इच्छा होती, बिकॉज आय वॉज लाईक अ टॉम बॉय. मी कधीच असे मुलींसारखं कपडे पण नाही वेअर केले. पण आईची अशी इच्छा होती की ऍटलिस्ट ही अशी करतेय तर थोडंसं हिने मुलींसारखं काहीतरी ऍक्टिव्हिटी कराव्या. म्हणून ती माझ्या खूप मागे लागायची की तू हे कर ते कर, पण मी लक्ष इग्नोर करायचे. पण 8वी-9वीत आल्यानंतर थोडंसं असं सेल्फ रिअलायझेशन झालं की आई जर म्हणते तर आईच्या आग्रह खातर आपण करायला पाहिजे. पण तो इगो एक होता, तो मध्ये आला. आईला न सांगता मी त्या गोष्टी शिकले, पण आईला नाही कळून दिलं की मी हे शिकते म्हणून. तेव्हा मी 9वी मध्ये होते तेव्हा मी गुपचूप एक मेहंदीचा कोन आणून मी स्वतःची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. कोन स्वतः शिकले. साप्ताहिक सकाळने मी बऱ्याचदा मेहंदीचे फोटो पाठवले आणि साप्ताहिक सकाळ मला ज्युरी म्हणून बोलवतं मेहंदी कॉम्पिटिशन साठी. त्याच्यानंतर जेव्हा मी क्रिकेटला जायचे तेव्हा माझ्या किट मध्ये पण एक मेहंदीचा कोन असायचा. म्हणजे ती एक पॅशन झाली मेहंदीची. असं मनीधनी नव्हतं की आपण मेहंदीमध्ये करिअर करू किंवा काय करू. पण माझं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज झाल्यानंतर काही अप्स अँड डाऊन होतात लाईफमध्ये. तर एक एक्झिबिशन सकाळ शॉपिंग फेस्टिवल हे मी फर्स्ट टाइम जेव्हा पुण्यामध्ये 2004 मध्ये झालं, त्या एक्झिबिशन मध्ये मी स्टॉल घेतलं. आणि त्या स्टॉल मध्ये अननोईंगली माझा नंबर खूप स्प्रेड झाला. म्हणजे मला आयडिया नव्हती की एवढे लोक येतील. म्हणजे लाखांनी लोक आली आणि तिथून माझा नंबर स्प्रेड झाला लोकांपर्यंत. आणि तिथून मग तेव्हा एवढं नव्हतं की स्टॉल नव्हते मेहंदीचे 2004. आणि खूप जणांनी मग मेहंदीसाठी मला म्हणजे कार्डही द्यायला पाहिजे हे डोक्यात नव्हतं. मी शेवटी स्टॅम्प करून आणला आणि पेपरवर शिक्के मारून लोकांना नंबर दिले. आणि मग त्याच्यानंतर मला खूप क्लायंटेल, तेव्हा मेहंदीसाठी मला खूप ऑर्डर्स झाल्या. आणि मग तिथून पुढे माझा मेहंदीचा प्रवास सुरू झाला. मग मी तसं पाहायला गेलं तर शाळेमध्ये 9वीत असताना मी एका ज्या आमच्या नेबर होत्या त्यांच्या लग्नात मी मेहंदी काढलेली. 2020 मध्ये मला वाटतं मी त्यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी काढली. अरे बापरे, हा असा प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा VLCC मध्ये म्हणजे मी ब्युटी फील्ड मध्ये माझं क्लायंटेल बेस जेव्हा वाढलं तेव्हा मला खूप फ्रेंड्स म्हटले की अरे तुझं जर एवढं छान क्लायंटेल बेस आहे, नेटवर्किंग आहे, तर मग तू ब्युटी मध्ये का नाही काही करत. मग मी VLCC मध्ये ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी साठी मी गेले. ते करत असताना मला मेकअपचा आम्हाला एक इंट्रो सेशन होतं. मग मी आर्टिस्टिक फील्डमध्ये म्हणजे मेहंदीमध्ये काम करत असल्यामुळे मला थोडंसं असं वाटलं की अरे वाव, कलर मध्ये छान काम करायचं. मला स्वतःला अजूनही स्वतःच्या हातावर मेहंदी आवडत नाही, पण मला काढायला करायला आवडतं. त्याचप्रमाणे मला मेकअप मध्ये पण तोच इंटरेस्ट क्रिएट झाला की इट इज
वर्किंग इन कलर. येस. मग मी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि मग मी तिथे VLCC मधून एक छोटासा कोर्स केला मेकअपचा. त्याच्यानंतर मग अजून 1-2 कोर्सेस केले. पण मग एक गोष्ट लक्षात आली की ब्रायडल मेहंदी करायची म्हणजे फक्त मेकअप नाही झालं, तिथे हेअर पण लागतात. बरोबर. म्हणून मग पुण्यामध्येच एक माझ्या गुरु आहेत, तर त्यांच्याकडे मी कोर्स केला, रोहिणी भगोडिया म्हणून. आता त्या म्हणजे वय झालं त्यांचं, पण खूप छान त्यांनी मला ट्रेन केलं. त्यावेळेला पुण्यामध्ये मी बऱ्याच कॉम्पिटिशन्स मध्ये फर्स्ट आले. तेव्हा एक सेल्फ रिअलायझेशन झालं की नाही, आपण काहीतरी करू शकतो. इंटरनॅशनल लेवलला पण मला कॉम्पिटिशन मध्ये प्राइजेस मिळाले. मग मी तेव्हा ठरवलं की नाही, याच्यामध्ये काहीतरी करायचं. म्हणून मग मी सिडेस्को केलं मेकअप मध्ये. आणि मग नंतर मी रशियाला पण गेले. पण इथे एक पॉइंट म्हणजे मी माझी अकॅडमी सुरू करण्यामागचं कारण असं ठरलं की आता तुलाही माहितीये की किती कमर्शियलाइज झालंय मार्केट. आणि जेव्हा मी सिडेस्को केलं, मी नाव नाही घेणार, पण मी जेव्हा सिडेस्को केलं तेव्हा मला असं जाणवलं की फक्त कमर्शियली लोक पैसे घेतात, बरोबर, पण जे रिटर्न्स आहेत स्टुडंटला ते मिळत नाहीत. माझ्यासमोर खूप मुली रडायच्या आणि ते मला जाणवलं. आणि मला स्वतःला वैयक्तिक खूप मानसिक त्रास झाला जेव्हा मी सिडेस्को करत होते. पण मग मला तेव्हा असं जाणवलं की जर जवळपास 1.5 ते पावणे 2 लाख आपण देतो सिडेस्को करताना, आणि हे एवढा पैसे देऊन आपण जर मानसिक त्रास करून घेणार असू, तर मी का नाही शिकवायचं. कारण तेवढे कॅलिबर मला तोपर्यंत कॉन्फिडन्स आला होता की आपण देऊ शकतो. बरोबर. म्हणून मग मी माझी अकॅडमी सुरू केली, जेणेकरून मला असं वाटलं की माझ्याकडे जर कोणी आलं तर मी त्यांना असं नाही पाठवणार की मानसिक त्रास करावा लागेल. बरोबर. आणि माझ्याकडे बऱ्याच स्टुडंट आलेले आहेत, त्यांनी स्वतःचं अकॅडमी पण आणि सलून पण चालू केलेलं आहे. तर ती गोष्ट माझ्यासाठी ती एक समाधानाची आहे की आपण देतोय तर तिथून ब्लेसिंग्स घेतोय, ना की कोणाचं आपण जसं माझी परिस्थिती झाली ती तसं होत नाही. बरोबर. दॅट इज मी तुला शॉर्ट मध्ये नाही, खूप खूप छान. आणि हे शॉर्ट मध्ये संपण्यासारखं नाहीये. तुम्हाला जितकं मी विचारेल तितकं तुम्ही इतका अथांग आहे की आपण बोलतच राहू त्या विषयावरती. तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करता? मी आज बघते, म्हणजे तुम्हाला मी रोज पाहते तुमची प्रोफाईल. आय एम बिग फॅन ऑफ यू. सो मेहंदी आर्टिस्ट पासून करिअर चेंज करण्यापासून इतका सुंदर तुमचा स्टुडिओ आहे, तो सगळा प्लॅन करून आता तुम्ही एवढं सगळं करता. ह्यासाठी स्वतःचं इनबिल्ड मोटिवेशन लागतं, ते तुम्ही कुठून आणता? आय एम रिअली ब्लेस्ड. मी माझ्या पेरेंट्सला मी नेहमी म्हणेल, प्रत्येकाला आपले आई वडील प्रिय असतात, पण माझे वडील जे आहेत आता पॅरलाइज्ड आहेत ऍक्च्युली, पण मला जे काही मोटिवेशन लहानपणापासून जे मिळालंय ना, ते माझ्या वडिलांकडून मिळालंय. म्हणजे अजूनही मी थकले भागले किंवा मला असं हे झालं ना, मी वडिलांना आठवते. कारण ते आज पॅरलाइज्ड आहेत, पण त्यांचं पोश्चर नेहमी, त्यांचे खांदे नेहमी असे आहेत, म्हणजे झुकायचं नाही, परिस्थिती पुढे हार नाही मानायची. हे त्यांनी मला शिकवलं. आणि मी सिडेस्को केल्यानंतर मी सांगायचं विसरले, मी रशियाला पण जाऊन आले. तर मी म्हणेल की मी रशियाला जेव्हा गेले तेव्हा माझे कोच ते पण होते 75 इयर्स. सो मला हे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात असं आहे की आपण म्हणजे 20 झाली, 30 झाली, 40 झाली की आपण म्हणतो की अरे माझं वय झालं. पण बाहेर असं खूप आपल्याला म्हणजे रस्त्याने चालताना सुद्धा आपल्याला छोट्या माणसाकडून पण मोटिवेशन मिळतं. आणि मी रोज हा प्रयत्न करते की मी कोणाकडून तरी ती एनर्जी घेणं खूप गरजेचं आहे. पहिलं तर मला घरातूनच आहे. माझे हस्बंड पण मला खूप सपोर्ट करतात, माझा मुलगा पण मला खूप सपोर्ट करतो, माझे वडील तर फर्स्ट ऑफ ऑल आई आणि वडील. आणि जेव्हा मी रशियाला गेले तेव्हा मी सरांना लक्षात ठेवलं की जर वयाच्या 75व्या वर्षी ते 6 तास आता म्हणजे नाही येत ते, पण एवढं उभं राहून ते करू शकतात, तर अशा खूप मोटिवेशन्स आपल्याला म्हणजे आपण घ्यायला पाहिजे. बोलून होत नाही, तर आपल्याला ते घेतात दिसतं तर आपण ते घेतलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे असं सांगताय की स्वतः मोटिवेट करण्यासाठी तुम्हाला बाकीचं मोटिवेशन जे लोक देत आहेत ते पण तुम्ही डबल करताय स्वतः बरोबर. आणि खूप छान तुमच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. एक मेकअप आर्टिस्टच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल लोकांना की या क्षेत्रामध्ये कसं यायचं, काय करायचं? खूप वेळेला असं होतं की अरे माझं तर काम चांगलं आहे, पण मग टॅलेंट है तो दिखाओ बस. अगर आपके पास टैलेंट है तो आपको दिखाना पडेगा. आणि यासाठी आता जसं की आता तू पॉडकास्ट घेतलीये, तुझं म्हणजे तुझं काम एवढं क्षेत्र मोठं आहे,
पण ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता तू टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेतलेला आहे. मग इथे आपण असं नाही म्हटलं पाहिजे की माझा फक्त मेकअपच चांगला आहे, मला हे माहित नाही, मग शिकायला पाहिजे. शिकण्याची तयारी ठेवा, स्वतःला अपडेट ठेवा. हो. टेक्नॉलॉजी, रील्स, आता तुम्ही बघत असाल बऱ्याच वेळेला की मेकअप खूप साधा सुद्धा असतो, काहीच नसतं, बरोबर, पण तो रील एवढा छान केलेला असतो की त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतात. बरोबर आहे. सो फक्त काम चांगलं असून उपयोग नाहीये, तुमचं ते त्याला तुम्ही प्रेझेंट कसं करताय ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी, तुम्ही करत राहा, कुठे ना कुठे तो पंच मिळेल तुम्हाला. बरोबर बरोबर. आज आपल्या बरोबर होत्या धनश्री शेखरे मॅडम. त्या मेकअप आर्टिस्ट आहेत, 20 वर्ष कारकीर्द करत आहेत. ह्या कारकिर्दीबरोबरच त्यांनी खूप सोशल वर्क केलेलं आहे. त्यांनी आज आपल्याबरोबर ते सांगितलं नाही, आपल्याकडे खूप कमी वेळ असल्यामुळे ते पूर्ण कारकीर्द आपण ती 10 ते 20 मिनिटांमध्ये करणं अशक्य आहे. इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत त्या. त्यांचा कॅम्प पुणेमध्ये खूप छान स्टुडिओ आहे, एकदा नक्की भेट द्या. पुणे वुमन्स क्लब बरोबर तुम्हाला त्या नक्की दिसतील. आणि याचबरोबर मी आजचा वेळ संपवते. धन्यवाद.